नमस्कार. देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. महाराष्ट्राच्या राजकारणात दलित मतदारांची ताकद मोठी आहे. ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थच नाही, परंतु आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व विभाजित होत गेल्याने त्यांची ताकद देखील विभागली गेली आहे. सध्या तरी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, राजेंद्र गवई आणि जोगेंद्र कवाडे या चार मोठ्या नावांभोवती दलित मतदार केंद्रित झाल्याचे दिसतंय आणि त्यातही सर्वाधिक ताकद प्रकाश आंबेडकरांची आहे. यातही वाद असण्याचे कारण नाही. इतर तिन्ही नेत्यांनी नेहमीच सोयीचे राजकारण केले, त्याचा त्यांना वैयक्तिक स्तरावर लाभ देखील झाला. परंतु प्रकाश आंबेडकरांनी मात्र सत्तेसोबत येण्याचे अनेक प्रस्ताव धुडकावून लावत आंबेडकरी चळवळीचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणूनच आज त्यांच्या मागे दलित मतदार मोठ्या संख्येने उभ्या असल्याचे दिसते. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ही ओळख देखील त्यांचा प्रभाव वाढवणारी ठरते. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत असावे असे सगळ्याच राजकीय पक्षांना वाटते. अगदी भाजपनेही त्यांना आपल्यासोबत येण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु कायमच भाजप आणि संघाच्या वैचारिक भूमिकेशी संघर्ष करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी कोणत्याही पदासाठी किंवा सत्तेसाठी भाजप सोबत कधीच तडजोड केली नाही. भाजप विरोधी पक्षांसोबत सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली असली तरी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचा योग्य सन्मान राखला जात असेल तरच या आघाडीसोबत पुढे जायचे हे त्यांनी ठरवले असल्याचे दिसतंय. महाविकास आघाडीत सामील होण्याची त्यांची तयारी आहे, परंतु आघाडीने जागा वाटप करताना योग्य न्याय द्यावा ही त्यांची अपेक्षा आहे. ही अपेक्षा त्यांनी आघाडीच्या नेत्यांकडे व्यक्त केली, तसेच पत्रकार परिषदेतूनही ती स्पष्ट केली. परवाच्या त्यांच्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होतंय की आघाडीला त्यांच्या पक्षाचा योग्य सन्मान करायचा असेल तर किमान 6 जागा त्यांना मिळायला हव्या. शिवाय एकूण 15% ओबीसी उमेदवार आणि 3 अल्पसंख्याक समुदायाचे उमेदवार असावे असाही त्यांचा आग्रह दिसतोय. या अटी मान्य असतील तर ते आघाडीसोबत येतील, अन्यथा आम्ही स्वबळावर लढून 6 जागा जिंकू शकतो हे त्यांनी स्पष्ट केलेच आहे. आता निर्णय आघाडीच्या नेत्यांना घ्यायचा आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.